हॅलो एव्हरीवन, मी ज्ञानेश तुमचं सर्वांचं स्वागत करतो ACS अकॅडमीमध्ये. मित्रांनो, आजच सकाळी आपल्याला एक नोटिफिकेशन पब्लिश झालेलं आहे. त्या नोटिफिकेशन नाव आहे SSC CHSL. अकॉर्डिंग टू म्हणजे ॲज पर आपण जे ऑलरेडी SSCचं कॅलेंडर डिस्कस केलं होतं, त्या कॅलेंडरनुसार CGLचं नोटिफिकेशन ऑलरेडी आलेलं आहे आणि नंतर आता CHSL नोटिफिकेशन आलेलं आहे. मग प्रत्येकाला प्रश्न पडेल की CHSL म्हटलं म्हणजे काय, तर त्याचा लॉंग फॉर्म असा होतो स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाईन हायर सेकंडरी एक्झाम. कंबाईन हायर सेकंडरी एक्झाम लेवल एक्झाम, त्याला 10+2 म्हटलं आहे त्याने. म्हणजे काय की 12वी बेस आणि त्याच्या इक्विव्हॅलंट जे आहे की एज्युकेशन असते त्याच्या रिगार्डिंग, म्हणजे ज्यांची 12th पासआउट झाली आहे किंवा 12thच्या पासआउट जे इक्विव्हॅलंट आहेत त्यासाठी जे नोटिफिकेशन आलेलं आहे, त्यासाठी ज्या जागा झाल्या आहेत, जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आपण म्हणू, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये म्हणू. ओके, तर त्या डिपार्टमेंटला वॅकन्सीज 10+2च्या बेसवरती भरण्यात येतात. त्या वॅकन्सीचं सध्या नोटिफिकेशन आलेलं आहे. तर मित्रांनो बघा, डेट स्टार्टिंग झालेली आहे 23rd ऑफ, आजची डेट 23 तारखेला आजच पब्लिश झालेलं आहे 23/6/2025 आणि याची अप्लाय करायची शेवटची तारीख आहे 18 जुलै 2025. ह्या डेट कधीही हायलाईट असू द्या, नोट डाऊन असू द्या किंवा पॉईंट टू बी नोटेड आपण म्हणतो तसं असू द्या. का कधी कधी होतं की नाही आपण शेवटच्या दिवशी फॉर्म भरू, जर एखाद्या वेळेस वेबसाईट वगैरे थोडासा प्रॉब्लेम आला तर थोडंसं होऊ शकते ना की फॉर्ममध्ये आपली काय म्हणतो की सबमिट होणार नाही होणार. तर याची शाश्वती असेलच असं नाही आहे, म्हणून प्रयत्न करायचा की पहिल्या 7-8 दिवसामध्ये जर फॉर्म भरला तर फारच छान. ओके, ज्यांनी ऑलरेडी SSCचं आपण म्हणतो पोर्टलवरती आपलं एक हे ID आणि पासवर्ड बनवून जे प्रोफाईल जर बनवलेली असेल त्यामध्ये तर डायरेक्टली तुम्ही अप्लाय करू शकता, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. ओके, तर मित्रांनो जी लास्ट डेट 18 जुलै आहे. देन त्यांनी दिलेलं आहे यांची जी प्री एक्झाम होणार, जसं की त्याला त्यांनी नाव दिलं Tier 1 एक्झाम, जसं की SSC Tier 1 म्हणते. बँकिंगमध्ये प्री आणि मेन्स, SSCमध्ये Tier 1 आणि Tier 2. तर Tier 1 एक्झाम ही 8 सप्टेंबरपासून 18 सप्टेंबरपर्यंत होईल. म्हणजे 8 सप्टेंबरला चालू होईल आणि 18 सप्टेंबरला शेवटचा पेपर असेल. आता एका दिवसात 3, 4, 5 अशा वेगवेगळ्या शिफ्ट असतात. म्हणजे ॲप्रॉक्सिमेट जर म्हटलं तर नाही म्हटलं तरी 10-11 दिवस ही एक्झाम चालेल. कमीत कमी किती 10 ते 11 दिवस ही एक्झाम चालेल, बरोबर. म्हणजे तेवढे नंबर ऑफ ॲप्लिकेशन देईल, कारण 12वी बेसवरती एक्झाम आहे. ओके, पुढं पाहूया आपण. आणि जर ही एक्झाम क्रॅक केली तर याची Tier 2 आपल्या भाषेत म्हटलं म्हणजे ही एक्झाम पास झालं की याची मेन्स एक्झाम हे फेब्रुवारी आणि मार्च, याच्या डेट्स नाही दिल्या आहे पण टेंटेटिव्ह सांगितलं आहे त्यांनी की मार्च, फरवरी आणि मार्चच्या याच्यामध्ये होईल, फेब आणि मार्चमध्ये. आता इथं मिसप्रिंट झालेलं आहे की 2025 की 2000 हे किती बघा, फेब्रुवारी मार्च 2026ला होईल, बरोबर. आता बघा मित्रांनो पुढं काय आहे, तर सध्या ह्या डेट हायलाईट्स करायच्या. याची प्री एक्झाम ही सप्टेंबर महिन्यात होईल आणि मेन्स एक्झाम ही फरवरी आणि मार्चमध्ये. जवळपास जर बघितलं तर 6 महिन्याचा गॅप आहे प्री आणि मेन्समध्ये, म्हणजे Tier 1 आणि Tier 2मध्ये. आणि काही क्वेरी असेल तर त्यांनी सध्याला टोल फ्री नंबरसुद्धा दिलेला आहे. याची काही गरज नाही पडत, पण तरी पण तुम्हाला काही प्रॉब्लेम येईल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करून तुमची क्वेरी, तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व करू शकता. चला आता पुढची इन्फॉर्मेशन आपण जे मेन इन्फॉर्मेशन आहे ते पाहूया. पहिली तर इन्फॉर्मेशन होती कुठली की डेट्स आपल्याला माहिती असायला पाहिजे, तर त्या डेट्स आपण बघितल्या. पुढची इन्फॉर्मेशन पाहू आपण. बघा की यासाठी काय काय एलिजिबिलिटी, त्यामध्ये बघा या 3 टाईपच्या पोस्ट आहेत. किती टाईपच्या ते पोस्ट आहेत? 3 टाईपच्या. तर कोणकोणते टाईप? पहिल्यावाला बोललं आहे त्यांनी लोअर डिव्हिजन क्लर्क, त्याला शॉर्टकटमध्ये LDC म्हणतात, आणि ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट. ओके, तर यांचा पे स्केल किती असेल त्यांनी दिलं आहे 19,900 ते 63,200. विचार करा, तुमची सुरुवातच हे बेसिक पे झालं, याचे डबलच्या आसपास तुम्हाला पेमेंट भेटेल पहिल्या महिन्यात. म्हणजे जवळपास 38, 39, 40,000 ॲप्रॉक्सिमेट पकडा की बघा. खरंच कुठल्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण सुरुवात नाही भेटते एखाद्या फ्रेशरला पण. आणि कुठल्या बेसवरती? 12वी बेसवरती. पहिल्या पोस्टचं नाव आहे त्यांनी लोअर डिव्हिजन क्लर्क दिलेलं आहे किंवा ज्युनियर सेक्रेटरीट असिस्टंट. दुसरं आहे डेटा एंट्री ऑपरेटर, त्याचा शॉर्ट फॉर्म DEO. याचा पे स्केल दिला आहे त्यांनी 25,500 पासून 81,100पर्यंत. आणि तिसरीवाली पोझिशन आहे डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड A, आणि हे 4 नंबर याचा पे स्केल दिला आहे त्याने 25,500 ते 81,100. ओके, आता वेगवेगळ्या म्हणजे जे पोस्ट आहेत त्यांचं काय म्हणू शकतो आपण त्याला की पगार किती राहील
तो पगार त्यांनी मेन्शन केलेला आहे. आता पुढे पाहूया आपण, कारण बऱ्याच जणांना क्युरियोसिटी असते की मी आपल्याला पगार किती असेल, कारण बऱ्याच जणांचं हेच म्हणणं असतं की पगारावरती जास्त लक्ष असते, बरोबर. तर त्यांनी दिलं आहे आणि त्यांनी टेंटेटिव्ह व्हॅकन्सी दिल्या आहेत, अंदाजे त्यांचा म्हणजे ॲप्रॉक्सिमेट 3131 ॲप्रॉक्सिमेट व्हॅकन्सी असतील. आता मागच्या काही वर्षाचा ट्रेंड बघा, आता मागच्या वर्षी जवळपास 3700 जागा होत्या, 3700च्या आसपास. पण हे इन्क्रिमेंट आहे. टेंटेटिव्हचा अर्थ काय झाला, टेंटेटिव्हचा अर्थ काय झाला की ॲप्रॉक्सिमेट झाल्या, या इन्क्रिमेंट पण होऊ शकतात. आय होप सो की ह्या इन्क्रिमेंट व्हायला पाहिजेत आणि होतील सुद्धा, बरोबर. पण आपण ॲप्रॉक्सिमेट 3200 म्हणजे 3200 जागा मानून चालू, बरोबर. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, 12वी बेसवरती जॉब आहे, ओके. वाढल्या तर फारच छान, ओके. नंतर त्यांनी माहिती दिली आहे की SC STचं काय म्हणजे रिझर्वेशनमध्ये काय असेल काय नाही, त्याबद्दल माहिती दिलेली आहे त्यांनी थोडी, ओके. आता एवढ्या बारीक गोष्टी तर आपल्याला इथं नाही बघायच्यात, कारण सगळं काही मेन्शन केलेलं असते. पुढं बघा काय, ज्या काही पोस्ट दिल्या आहेत त्या पोस्टचे कॅटेगरी वाईज किंवा PW जे पर्सन राहतात त्यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. नंतर आपण बघूया की पुढचं त्यांनी माहिती काय दिली आहे. त्यांनी दिलेली आहे माहिती की तुमचं एज किती असायला पाहिजे, तर त्यांनी एज दिलं आहे तुमचं 1/1/2026. 1/1/2026ला म्हणजे 1 जानेवारी 2026ला तुमचं एज हे यांनी तिनं या प्रकारे दिलेलं आहे. बघा तुमचा जन्म हा काय, ही इथं डेट्स मेन्शन केलेले आहे. एज लिमिट फॉर द पोस्ट 18. बघा मॅक्झिमम एज लिमिट पोस्टला किती आहे, 18 ते 27, म्हणजे कमीत कमी 18 वर्षाचा असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त किती 27 वर्षाला. हे कोणासाठी, ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी. तेच जर OBC असेल तर 3 इयर एक्सटेन्शन भेटते, म्हणजे 27मध्ये 3 ॲड करा 30, आणि SC ST असेल तर 5 वर्षाचं एक्सटेन्शन असते, म्हणजे त्यांना किती 27 आणि 5 32 वर्षाचा, ओके. ते कॅन्डिडेट हा फॉर्म भरू शकतात, ओके. त्यांनी त्याच्या पुढं पण दिलेलं आहे की त्यांची डेट ऑफ बर्थ वगैरे काय असायला पाहिजे, पण मिनिमम 18 वर्षाचं वय तुमचं असायला पाहिजे, बरोबर. पुढे जाऊया आपण. पुढे बघा काय माहिती दिलेली आहे त्यांनी, पहा. पुढची इन्फॉर्मेशन अशी दिली आहे त्यांनी की बघा मी जर तुम्हाला सांगितलं की SC ST वाल्याला 5 वर्ष जास्त, म्हणजे जर 27 वय दिलं आहे तर 5 वर्ष जास्त, OBC वाल्याला 3 वर्ष जास्त. आता ते PW जे रिझर्व्ह कॅटेगरी आहे किंवा एक सर्व्हिसमॅन आहे त्यांना अकॉर्डिंग मतलब एजमध्ये ज्या काही रिलॅक्सेशन आहेत ते त्यांनी मेन्शन केलेले आहे, ओके. आता पुढं बघा, पुढं त्यांनी दिलेलं आहे बघा क्वालिफिकेशन, किंवा आता हे बाकीच्या गोष्टी एवढ्या वाचत नाही बसायच्या, कारण जनरल इन्फॉर्मेशन असते. कारण कुठली नोटिफिकेशन आहे तर त्यांना बारीकीने काही गोष्टी टाकाव्या लागतात. आपल्याला मेन काय, डेट, इलिजिबिलिटी काय, एज काय, सॅलरी किती आहे, आपला फोकस त्याच्यावरती असायला पाहिजे, ओके. आता पुढं बघा त्यांनी काय दिलेलं आहे. मेन आपण मेन गोष्ट पाहूया. बघा पुढं हे पूर्ण माहिती दिलेली आहे त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींची. पहा की पुढं काय राहील तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर. बघा ते अप्लाय कसं करायचं त्यांनी त्यांची ती वेबसाईट दिलेली आहे. डेट तर आपण ऑलरेडी डेट बघितली आहे की किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आहे, बरोबर. पुढं बघूया काय. बघा मेन या पॉईंटवरती येऊ आपण, कारण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की फीज काय असेल, तर फीज फक्त 100 रुपये आहे. जो आपण नाश्ता करतो की नाही, आपण एक व्हेज थाली काढतो, 100 रुपये फक्त फीज आहे. आणि कुठल्याही कास्टची वुमन, असं नाही की SC STचे असेल, कुठल्याही कास्टचे वुमन आणि SC ST वाले, PWD वाले, एक सर्व्हिसमॅन यांना नो फीज आहे, म्हणजे यांना फीज एक्झम्प्टेड फ्रॉम पेमेंट ऑफ फीज. आता 100 रुपये काहीच नाही आहे. सांगायचं तात्पर्य हेच आहे की आता जे 10वी 12वी किंवा ज्यांनी 12वी कंप्लीट केली आहे, बऱ्याच जणांना आपण म्हणतो ना मराठी भाषेमध्ये थोडासा ऊत येतो, काय तर नाही मला हे करायचं आहे, BCA फलान मला जे काही करायचं आहे. माझं म्हणणं आहे जे करायचं आहे तुम्ही तेच तुमचं टार्गेट असू द्या. पण बाळांनो, जर ॲज अ पार्ट टाईम फॉर्म भरला आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, आपण बघितलं ना 40,000 रुपयाचा कमीत कमी जॉब जर भेटला तर कोणी सोडेल का हो? नाही ना. 12वी बेसवरती ही एक्झाम आहे. तर हा प्रश्न आहे आपल्याला की खरंच आपण फॉर्म भरायला पाहिजे की नाही भरायला पाहिजे. तुम्ही फॉर्म भरा, जे जे तुमच्या सोसायटीमधले गावाकडचे मुलं आहेत सगळ्यांना फॉर्म भरायला लावा. कारण वुमनचा तर फीजच नाही. बाकीच्या लोकांना किती रुपये फीज आहे? 100 रुपये फीज आहे. तर 100 रुपये असं पकडा की आपण एक नाश्ता केला, सगळ्या लोकांनी महाराष्ट्राच्या म्हणजे क्राऊड झाला पाहिजे, सगळा आपला तहलका मचायला पाहिजे की महाराष्ट्राच्या कमीत कमी जास्तीत जास्त लोकांनी फॉर्म भरायला पाहिजे. सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. सगळ्यांना म्हणा की जे काही आहेत सगळे, की इथं काही पर्सेंटेज क्रायटेरिया नाही आहे. 12वी झालेला प्रत्येक, तो इंटरेस्टेड असो की नसो, फीज नाही ना मुलींना, बाकीच्यांना 100 रुपये, प्रत्येकाला फॉर्म भरायला लावा आणि कॉम्पिटिशनमध्ये उतरायला लावा, बरोबर. ठीक आहे, हा अवेअरनेस असायला पाहिजे आपल्यामध्ये. पुढे जाऊया. बघा फीजच्या रिगार्डिंग झालं आहे, ओके. आता पुढे पाहूया आपण. बघा पुढे काय दिलेलं आहे आपल्याला, पहा. कारण बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की रिगार्डिंग फीज, 100 रुपयाच्या फीजमध्ये आपलं काम होईल.
पुढं काय दिलं आहे पहा. आता महाराष्ट्राची गोष्ट केली आहे, त्यांनी रिजन वाईज काय सेंटर दिलेले आहेत. जसं की आपण महाराष्ट्रासाठी सेंटर बघू. बघा महाराष्ट्र हे वेस्टर्न रिजनमध्ये येते. वेस्टर्न रिजनमध्ये गोवा, MP, गुजरात येतो. तर अमरावती महाराष्ट्रामध्ये बघा सेंटर आहे अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे आणि हे नंतर आपल्या त्यामधलं नाही गुजरातमधलं येते. कारण आपण वेस्टर्न रिजनमध्ये येतो. वेस्टर्न रिजनमधले म्हणजे महाराष्ट्राचे जे काही लोक अप्लाय करतील ते यापैकी सेंटर टाकू शकतात. आता तिथं 3 सेंटर विचारतात, पण मॅक्झिमम जे सेंटर टाकलं तेच तुम्हाला भेटतं. त्यामध्ये काही एवढं प्रॉब्लेम नाही आहे. ओके, मग चला पुढे जाऊया. बघा हा एक पॉईंट होता की बऱ्याच जणांना कारण यावेळेस थोडासा चेंजेस असा झाला की रेल्वेनी सेंटर जे आपण टाकले ते सेंटर न देता बाहेर फेकला आहे मुलांना. आता त्यांनी पुढे बोललं आहे जर तुम्ही फॉर्म भरला तर तुमची एक्झाम ही 2 टियरमध्ये होईल, म्हणजे 2 फेजमध्ये होईल. Tier 1 मध्ये आणि Tier 2 मध्ये 2 फेजमध्ये तुमची एक्झाम होईल. ओके, नंतर पुढं बघा काय दिलं आहे. मग आता फेज त्या एक्झामचा पॅटर्न काय असेल, त्या एक्झामचा काय पॅटर्न काय असेल तो पॅटर्न आपल्याला माहिती पाहिजे. त्यांनी म्हटलं आहे जो Tier 1 नावाची एक्झाम आहे ती 1 तासाची एक्झाम असेल. त्यामध्ये इंग्लिश लँग्वेज बघा लिहिलेलं आहे बेसिक नॉलेज. बेसिक नॉलेज म्हणजे 12वी बेसचं सिम्पलवाला, सिम्पल ग्रामर, फिल इन द ब्लँक्स ग्रामरमधल्या किंवा तो छोटासा रिडिंग कॉम्प्रिहेन्शन. तर या छोट्या लिहिलेलं आहे बेसिक नॉलेज म्हणजे एकदम इझी लेवलचं. पुढे लिहिलं आहे जनरल इंटेलिजन्स ज्याला आपण रिजनिंग म्हणतो, एकदम इझी लेवलचं. पुन्हा बघा बऱ्याच जणांना भीती असते मॅथमॅटिक्स किंवा क्वांटिटी ॲप्टिट्यूड द्यायला म्हणतो. सरळ लिहिलं आहे बेसिक अरिथमॅटिक स्किल, एकदम सिम्पल लेवलचं बेसिक अरिथमॅटिक स्किल. आणि पुढे लिहिलं आहे जनरल अवेअरनेस म्हणजे ज्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री म्हणजे 1-2 प्रश्न फिजिक्स, जिओग्राफी, हिस्ट्री, जनरल सायन्स, जनरल अवेअरनेस पूर्ण मिक्सअप. आता असे प्रत्येकाचे 25-25 प्रश्न असतील आणि किती मार्काला असेल 50 मार्काला, म्हणजे 25 प्रश्न 50 मार्काला, 25 प्रश्न 50 मार्काला या प्रकारे. म्हणजे टोटल प्रश्न असतील 100 आणि टोटल मार्क असतील 200. जर ही एक्झाम तुम्ही क्रॅक केली म्हणजे ज्या एक्झामचं नाव आहे Tier 1, जी एक्झाम आपण ऑलरेडी बघितलं की सप्टेंबर महिन्यात 8 सप्टेंबरला चालू आहे, जी 18 सप्टेंबरपर्यंत. ती एक्झाम झाल्यानंतर विचार करा फेब्रुवारी मार्चमध्ये टेंटेटिव्ह त्यांनी बोलाय जवळपास 6 महिन्याचा गॅप आहे. एवढा तर द्यायला पण नाही पाहिजे, बरोबर. तर जर ही एक्झाम तुम्ही क्रॅक केली तर तुमची Tier 2 एक्झाम टेंटेटिव्ह फेब्रुवारी मार्च एक्झाममध्ये कंडक्ट होईल. त्याला पण हाच पॅटर्न असेल. फक्त आपण म्हणतो ना की थोडासा पॅटर्न म्हणजे सिलेबस सेम, फक्त पॅटर्न थोडासा वेगळा राहील. काही प्रश्न वेगवेगळ्या मार्काला असतील अशा प्रकारे. आता त्यांनी काय दिलं आहे बघा बाळांनो. Tier 1 एक्झाम झाल्यानंतर त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असेल 0.5ची. पुढं त्यांनी दिले आहे जर Tier 1 एक्झाम जर तुम्ही पास केलं तर Tier 2 एक्झामचा पॅटर्न त्यांनी दिलेला आहे आपल्याला. Tier 2 एक्झामचा काय दिला आहे त्यांनी आपल्याला पॅटर्न दिलेला आहे Tier 2 एक्झामचा. ओके, आता Tier 2 एक्झामचा पॅटर्न काय मित्रांनो बघा काय दिलं आहे त्यांनी पहा. त्यांचं म्हणणं आहे Tier 2 एक्झाम मॅथमॅटिकल ॲबिलिटीज आणि रिझनिंग म्हणजे जेच क्वांट आणि रिझनिंग हे टोटल प्रश्न असतील आपल्याजवळ 30 आणि मार्क असतील 60. बघा 30 प्रश्न मॅथचे, 30 प्रश्न रिझनिंगचे म्हणजे टोटल क्वेश्चन असतील आपल्याजवळ 60 आणि 60 प्रश्न आणि एक क्वेश्चन 3 मार्काला असेल. सेम टॉपिक सेम सिलेबस, काही चेंजेस नाही आहे. जो Tier 1 मध्ये 2 मार्काला एक प्रश्न होता तोच प्रश्न इथं 3 मार्काला असेल. म्हणजे 60 प्रश्न 180 मार्काला तुमचं ह्या 2 काय म्हणतो आपण त्याला सेक्शन होतील. या सेक्शन 1 मध्ये 2 सब्जेक्ट होतील आणि याला टोटल 1 तास असेल या दोघांनी मिळून. पुढं काय दिलेलं आहे पुढं बघा सेक्शन 2 मध्ये एकाच दिवशी एक्झाम असेल, फक्त सेक्शन वेगळं दिलं आहे. सेक्शन 1 सेक्शन 2 असं. सेक्शन 2 मध्ये इंग्लिश असेल आणि जनरल अवेअरनेस असेल. इंग्लिशचे 40 प्रश्न असतील, जनरल अवेअरनेसचे 20 म्हणजे टोटल प्रश्न झाले 60. पुन्हा इथं पण तेच एक प्रश्न 3 मार्काला, तर हे 180 मार्काचा दुसरा पेपर. या टोटल दोन्ही सेक्शन मिळून किती तासाचा पेपर बघा. हा पहिला सेक्शन आहे तर हा 1 तासाचा पेपर असेल पहिल्या सेक्शनला 1 तासाचा आणि या दुसऱ्या सेक्शनला किती 1 तासाचा. म्हणजे टोटल 2 तासाचा पेपर तुमचा होईल. किती तासाचा 2 तासाचा म्हणजे किती 360 मार्काचा. यावरती तुमचं सिलेक्शन राहील. यावरती काय राहील सिलेक्शन. मग तुम्ही म्हणाल सर हे खाली काय दिलं आहे, हे जे कम्प्युटर वगैरे नॉलेज दिलं आहे पुन्हा टायपिंग दिले आहे बरोबर. आता त्यांनी असं मेन्शन केलं आहे किंवा त्यांचा क्रायटेरिया असा असतो की फक्त क्वालिफाईंग नेचर असते. फक्त क्वालिफाईंग म्हणजे तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज आहे की नाही, तुम्हाला डेटा टाईप करता येतो की नाही. तर तिसरी जो सेक्शन असेल तो कम्प्युटर नॉलेजचा 15 प्रश्न असतील 45 मार्काला म्हणजे एक प्रश्न 3 मार्काला. 15 मिनिटाचं कम्प्युटर MCQ असतील आणि
टायपिंग टेस्ट असेल, जे जसं आपण म्हणतो डेटा एंट्री ऑपरेटर, त्याला टायपिंग टेस्ट असेल ती पण 15 मिनिटासाठी होईल. ओके, तर हे जे कम्प्युटर नॉलेज आणि हे टायपिंग आहे हे फक्त क्वालिफाईंग नेचरसाठी आहे. याचे मार्क तुमच्या सिलेक्शनमध्ये कन्सिडर करण्यात येतील नाही. म्हणजे तुमचं जे सिलेक्शन आहे हे टोटल किती या 360 मार्कावरती असेल. कोणत्या 180 180 आणि 180 360 मार्कावरती तुमचं टोटल सिलेक्शन होईल. ओके, म्हणजे तो सिलेबस आहे बघा बाळांनो, हे आपल्याला समजायला पाहिजे. ओके, तेच काही आहे ते टायपिंग टेस्ट वगैरे त्यांनी दिलेलं आहे पोस्टनुसार. ओके, आता पुढं बघा काय दिलं आहे पहा. आता मेन सेक्शन झाले आणि नंतर त्यांनी त्यांचा काय दिलं आहे, खाली सिलेबस दिला आहे, जो काही सिलेबस असेल बरोबर ना, ते सिलेबस दिला आहे. आता सिलेबस तर जनरली प्रत्येकाला सगळ्यांनाच माहिती आहे की कॉमन असतो. तुम्ही SSCची सिजल द्या, MTS द्या का CSSL द्या, फक्त लेवल वाईज सिजलमध्ये थोडंसं डिफिकल्ट लेवल राहील, सिजलमध्ये इझी, MTSमध्ये त्यापेक्षा पण इझी. देन तुमच्यापैकी कुठलं एक ओरिजिनल ID प्रूफ असायला पाहिजे. आता ह्या गोष्टी डिस्कस करायच्या नाही आहेत कारण ह्या ऑलरेडी प्रत्येकाला माहीत असतात बरोबर. आता जे ते पोस्ट दिले आहे त्यानुसार तुम्ही तुमचा कुठला प्रिफरन्स म्हणजे डिपार्टमेंट वाईज प्रिफरन्स देता ते डिपार्टमेंट वाईज प्रिफरन्स द्यायचा आहे. ओके, बाकीचं तर मेन काही दिले नाही आहे. ओके, आणि प्रत्येकाला ग्रॅज्युएशन त्यांनी दिलेलं आहे. काय तुमची 12वी झालेली पाहिजे, काय झालेली पाहिजे, 12th पासआउट झालेलं पाहिजे. ओके, ठीक आहे. आता हे एवढं हे नाही आहे पण त्यांनी दिलेलं आहे की बाबा तुम्ही जेव्हा पेपर द्याल तर ओपन कॅटेगरीला मिनिमम 30% मार्क घ्यायला पाहिजेत, OBC EWSला 25% आणि अदर कॅटेगरीला 20% तरी कमीत कमी मार्क भेटायला पाहिजेत, तरच पुढं कन्सिडरेशन होऊ शकते. ठीक आहे. आता एवढे तर मार्क आजकाल कोणाला पडतात बाळांनो, 30% म्हणजे काहीच नाही झालं, 360चे 30% म्हणजे काहीच नाही आहे बरोबर. ठीक आहे, बघा पुढे जाऊया आपण. पुढं तर मेन माहिती आपण सगळे बघितलेली आहे. आता फॉर्म कसा भरायचा ते तर आपल्याला बघायचं नाही कारण ते सगळं काही फॉर्ममध्ये जेव्हा आपण लॉग इन करतो. आता इथं हे दिलेलं आहे SC ST वाल्याचं काय कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट कसा असायला पाहिजे. आणि शेवटच्या याच्या ठिकाणी ज्यांना माहिती नाही आहे की फॉर्म कसा भरायचा, सगळी फॉर्मची प्रोसेस दिलेली आहे की सुरुवातीला कसं रजिस्ट्रेशन करायचं, कुठला फोटो टाकायचा, कसं लॉग इन करायचं, बघा पूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे. म्हणजे आपण सांगायची काही गरज नाही, पूर्ण 30-40 पेज त्यांनी पुढचे तेच दिलेले आहेत. काय असायला पाहिजे की तुम्हाला म्हणजे तुम्हाला कसं अप्लाय करायचं, काय अप्लाय करायचं बरोबर मित्रांनो. ठीक आहे, तर मेन उद्देश हाच होता हा व्हिडिओ बनवायचा मागचा की मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे, मी आता आयुष्यात काय करू. तर तुझ्याजवळ ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आलेली आहे. तू 23 पासून 18 तारखेपर्यंतच्या कोणतेही एका दिवशी फॉर्म भर आणि या तारखेला तू एक्झाम द्यायला रेडी राहा सप्टेंबर महिन्यामध्ये. जर ही एक्झाम क्रॅक केली तर ही एक्झाम देऊन तुला तुझं ड्रीम जॉब, सेंट्रल गव्हर्नमेंटचा ड्रीम जॉब भेटू शकतो. ओके, मी आय होप तुम्हाला ही माहिती भेटली असेल. अशाच प्रकारचे अपडेट जाणून घेण्यासाठी SS अकॅडमीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.